अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यानं राजकारण ढवळून निघालंय। दरम्यान युती संदर्भात काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलंय। पहिला प्रस्ताव भारतीय जनता पक्षानंच काँग्रेसकडे ठेवला होता। शिवाय शिवसेनेने गेल्या 25 वर्षात सत्ता असताना जो काही भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार संपवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी या नावानं जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन केल्याची माहिती काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली आहे। आता काही इथे ज्यांनी 30 वर्ष सत्ता भोगली यांना थोडा त्रास झालेला आहे काय गोष्टीचा. आता त्यांना युती आठवली. इथे स्थानिक लेव्हलला अंबरनाथ शहरात भ्रष्टाचार आणि ठेकेदारीशाही विरुद्ध निवडणूक लढली गेली आणि त्याच्यातून भाजपा हा नगराध्यक्ष पद निवडून आला आणि त्यांनी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात, ठेकेदारीच्या विरोधात इथे प्रचार केला होता. त्यांचा मित्रपक्ष असताना देखील काँग्रेस ही भाजपच्या निवडणुकीत काही वरती कमळ खाली पंजा अशा अनुषंगाने आम्ही तिथे निवडणूक लढलो नाही। आम्ही वेगवेगळीच निवडणूक लढलेलो आहे। कुठे निवडणुकीनंतर जर स्थानिक आघाड्या जर होत असतील तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे। भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही। जी बातमी चालू आहे ती एकांगी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष आणि जे उमेदवार आमचे लढले होते यांना त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील आम्ही मागितलेलं आहे। भारतीय जनता पार्टी आमची महाविकास आघाडी होती, आम्ही काँग्रेस बरोबर होतो तर आमच्यावर काँग्रेसच्या विषयी टीका करतो आणि आता हीच काँग्रेस अंबरनाथ ह्याच काँग्रेस बरोबर भारतीय जनता पार्टी अंबरनाथ सोबत गेली। आता एक चांगलं वाक्य मान्य संजय राऊत साहेबांनी वापरलं की दुतोंडी गांडूळ हे भारतीय जनता पार्टी। दुतोंडाचा गांडूळ कसा असतो, इकडून पण चालतो आणि इकडून पण चालतो। मला वाटतं तसं गांडूळ भारतीय जनता पार्टी, या गांडूळाचं काम भारतीय जनता पार्टी आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात काय देशात करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।